अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. स्वामींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर सोलापुरात आले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःखमुक्त केले. चोळप्पा यांनी स्वामींची अनन्य भावे भक्ती आणि सेवा केली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणून स्वामी सतत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवित आहेत. स्वामींना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाते, तर काही ठिकाणी त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी म्हणूनही ओळखले जाते. दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जातात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत, म्हणजे दत्तात्रय होय. अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही त्याची प्रचिती भक्तांना येत असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इसवी सन 1856 मध्ये प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले, जनजागृतीचे कार्य केले. जे माझे अनन्य भावाने असे चिंतन मनन करतील, त्या अनन्य भावाच्या चिंतनाची उपासना सेवा मला सार सर्वस्व समजून अर्पण करतील, त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन, असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले. स्वामींनी मंगळवेढे येथे बसप्पाचे दारिद्र्य नष्ट केले, त्याला सापाचे सुवर्ण करून दिले. त्या गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाच्या कोरड्या आडात पाणी आणले. पंडित नावाच्या आंधळ्या ब्राह्मणास डोळे दिले. हे सर्व चमत्कार स्वामी समर्थांनी लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी केले. संत हे लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या धारणेसाठी आणि लोकांच्या आत्मिक परमार्थिक ऐश्वर्यासाठीच असतात. ते दुसऱ्यांना सुखाने सुखावणारे असतात. स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे सत्विचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी पीडित लोकांवर कृपेचा वर्षाव केला. इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनांना आपलेसे केले. स्वामी समर्थांना श्रीमंत व गरीब सारखेच माने. त्यांना साधा भोळा भक्तिभाव आवडत असे. त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते. स्वामी समर्थ अतिशय तेजपुंज होते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे. डोळ्यात अपरंपार कारुण्य होते. भक्तांवर संकट कोसळले तर ते दूर करीत. एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजी राजे हत्तीवर बसून आले होते. जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले, तेव्हा त्यांनी मालोजी राजे यांच्या श्रीमुखात दिली व म्हणाले, तुझे मोठेपण तुझ्या घरात, ते येथे कशाला पाहिजे? आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो. तेव्हापासून मालोजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायीच येत असत. अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संस्थानातून संसारातून विटले. तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले. एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले, तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे. तेव्हा तात्या भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की मला अजून आपली सेवा करायची आहे. तात्या भोसले यांनी त्या यमदूताला पाहिले. ते घाबरले. आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की हा माझा भक्त आहे, याला स्पर्श करू नकोस. त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा. त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला. श्री स्वामी समर्थ हे भक्त काम कल्पद्रुम आहेत, चिंतामणी आहेत. त्यांच्या हृदयात करुणेचा सागर हिलवतो आहे. त्यांना हाका मारा, ते सदैव तुमच्या जवळच आहेत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कल्याणाबाबत सदोदित जागरूक राहून त्यांची भयानक संकटातून मुक्तता करतात. अक्कलकोटला मोरोबा कुलकर्णी नावाचे एक स्वामी भक्त होते. त्यांच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवकांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हा त्रास तिला असह्य झाला. ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली. स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेकऱ्यांचं म्हणाले, अरे विहिरीवर कोण जीव देते पहा बरं, त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन या. सेवेकरी विहिरीजवळ गेले. तो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली. त्याने तिला स्वामी समर्थांपुढे आणले.
त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिची पोटदुखी नाहीशी झाली. स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच्या रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथातून आढळते. द्वारकापुरीत त्यावेळेस सूरदास नावाचे एक महान कृष्णभक्त राहत होते. ते सूरदास जन्मांध होते. आपणास सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासाला हाक मारली. म्हणाले, तू ज्याच्या नावाने हाका मारित आहेस तो मी. बघ, इथे तुझ्या दारात येऊन उभा आहे. सूरदास, पहा जरा. इतकं बोलत समर्थाने त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला. त्याबरोबर सूरदासाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना शंख, चक्र, गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुण रूप दिसू लागले. सूरदास सद्गतीत झाले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडवले. सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, मला दिव्यदृष्टी दिली. आता मला जन्म मरणाच्या या तापापासून मुक्त करा. स्वामी समर्थांनी सूरदासाला तू ब्रह्मज्ञानी होशील असा आशीर्वाद दिला. स्वामी समर्थांचे अगणित भक्त जागोजागी आहेत. 1878 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला असला तरी हम गया नहीं जिंदा है हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे. ज्या ज्यावेळी त्यांचे स्मरण केले जाते त्या त्यावेळी श्री स्वामी समर्थ आपणाशीच असतात हे निश्चित. श्री स्वामी समर्थ.